देव आज आपल्याला वचनाच्या द्वारे काय सांगू इच्छित आहे, काय किंवा काय शिकवू इच्छित आहे, त्याकडे आपण लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आताच आपण गाण्याच्या द्वारे ख्रिस्तानी गाणं गायलं, त्यामध्ये पाहिलं की जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन आपल्याला दिलेलं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी खर्च करण्याची गरज अशी आहे. आणि म्हणून आपण आज शास्त्र भागातून दोन शास्त्र भाग वाचणार आहोत. पहिला शास्त्र भाग आहे इर्मियाचं पुस्तक, त्याचा 17वा अध्याय आणि 5 ते 8 वचन मी आपणा सर्वांसाठी वाचत आहे. इर्मियाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय 5 ते 8. परमेश्वर असे म्हणतो, जो ईशम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला भाऊ करीतो व त्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. तो वैरणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी, निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. वचन 7. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, त्याचा भावविषयक परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची झळी येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील व अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळ देण्याचे सोडणार नाही. अजून आपण एक शास्त्र वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 1ला अध्याय आणि त्यातली 6 वचन आहेत. 6. जो पुरुष, स्तोत्र संहिता 1ला अध्याय 1 वचन. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड प्रवाहाच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो, तो सिद्धीत जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावायचे नाहीत. पापीजन नीतिमनाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत. कारण नीतिमनाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. परमेश्वर हे वाचले दोन्ही शास्त्र भाग यावर तो आशीर्वाद असा पाठव. आणि आपण इथं पाहतो की स्तोत्र 1 मध्ये त्याचं हेडिंगच दिलेलं आहे की नीतिमान व अनितिमान ह्या माणसाच्या समाजाने ह्या स्तोत्रात लिहिलेलं आहे. आणि पहिले 3 वचन आपण पाहतो की ते नीतिमानासाठी लिहिलेले आहेत, आणि नंतर ते 4 ते 6 वचन आपण इथं पाहतो की ते अनितिमान मनुष्याचं वर्णन करतात. आणि हे दोन्ही नीतिमान आणि अनितिमान ह्या शास्त्र भागात सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की नीतिमान माणूस कोण आहे? जो दुर्दर्शनाच्या मसल्याने चालत नाही, पापी जनाच्या मार्गास उभा राहत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो, चिंतन करीतो, त्याला नीतिमान असं म्हणलेलं आहे. पण आपण जो शास्त्र भाग दुसरा वाचला, कारण आपण पाहतो की नीतिमान आणि नीतिमान या स्तोत्र 1 मध्ये सांगितलंय की दुर्जन वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत, त्यांचा टिकाव लागणार नाही. पण आपण हा जो इर्मियाचा ग्रंथ याचा 17वा अध्याय आणि 5व्या वचनापासून 8व्या वचनात पाहत असताना तिथं देखील आपण दोन प्रकारच्या लोकांविषयी आपण इथं पाहतो. दोन प्रकारच्या माणसाचं लिहिलेले आहेत. पण ह्याचा विषय आहे की हे वचन जे आपण इथं पाहतो, दुर्जन आणि अनितिमान आणि नीतिमान, ह्याप्रमाणे इथं न सांगता इथं असलेलं आहे की ज्या मनुष्याचा भाव किंवा भिस्त किंवा आपण म्हणतो विश्वास कशावरती आहे, त्याबद्दल इथं सांगितलेलं आपण इथं पाहतो. कारण इथं असं लिहिलेलं आहे, 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो आपला वचन 5 मध्ये परमेश्वर म्हणतो, जो ईशा मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला भाऊ करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. आता कदाचित हा तारलेला माणूस देखील असेल, तारण पावलेला असेल, पण त्याची भिस्त
मनुष्यावरती आहे. कारण तो देवापासून देवावरती भिस्त न ठेवता तो मनुष्यावर अवलंबून राहतो. आणि मग त्याच्या संबंधानं 6व्या वचनात लिहिलेलं आहे की त्याचे परिणाम काय आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. कारण आपण पाहतो की जे मनुष्यावरती भिस्त ठेवून चालतात, मनुष्याला आपला भाऊ असं समजतात, त्यांच्याविषयी आणि त्याच्या परिणामाविषयी इथं लिहिलेलं आपण असे पाहतो. आणि म्हणून 7व्या वचनात असं लिहिलेलं आहे की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषयक परमेश्वर आहे, तो धन्य आहे. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला ह्या दुष्टमय जगातून निवडून स्वतःचे लोक म्हणून ह्या जगात ठेवलेलं आहे. तर आपली भिस्त परमेश्वर, आपला विश्वास परमेश्वरावर असला पाहिजे. आणि आपण आपलं जीवन जगत असताना परमेश्वरावर अवलंबून जीवन जगणं गरजेचं असं आहे. आणि मग जो असा इसम किंवा असा मनुष्य जगतो परमेश्वरावर अवलंबून, 8व्या वचनात असं लिहिलेलं आहे, त्याला आशीर्वाद दिलेले, जो जलाशयावर लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची झळे येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील आणि अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळ देण्याचे सोडणार नाही. आणि आपण इथं पाहतो की जो मनुष्य परमेश्वरावरती भाव ठेवतो त्याला हे आशीर्वाद इथं दिलेले आपण इथं पाहतो. आणि हे आशीर्वाद दिले असताना तेच आपण पाहतो की स्तोत्र 1 मध्ये देखील आपण वाचलं की 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फल देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. हे आशीर्वाद देवाने जे त्याच्यावरती भिस्त ठेवून त्याच्यावरती अवलंबून राहतात त्यांच्यासाठी इथं आपण दिलेले असे पाहतो. आणि म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना आपली भिस्त, आपला भाव कोणावरती आहे, आपण मनुष्यावरती अवलंबून आहोत की देवावरती अवलंबून आहोत, हे पाहणं फार गरजेचं असं आहे. आणि देवाचं वचन सांगतो त्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण आपण परमेश्वराच्या हातात असे आहोत. कारण आपण पाहतो 8व्या वचनात सांगितलेलं आहे की त्याने जे आशीर्वाद दिलेले, तो जलाशयावर लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरवेल. उन्हाची झळे येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहते, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. आणि तो आपले फळ देण्याचे सोडवणार नाही. मग आपण आपलं जीवन जगत असताना आपण कोणाच्या हातात आहोत किंवा आपण कोणावरती अवलंबून आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण इथं पाहतो की यिर्मया संदेशाला देवाने 18व्या अध्यायामध्ये एक उदाहरण दाखवलेलं आपण इथं पाहतो की आपण कोणाच्या आहोत. आणि एक उदाहरण देत असताना त्याने कुंभाराचं उदाहरण घेतलेलं असं आपण इथं पाहतो. पहा 18वं वचन, 18वा अध्याय, आपलं यिर्मयाचा ग्रंथ, त्याचा 18वा अध्याय. तेव्हा परमेश्वर पासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे पहिल्या वचनात आपण इथं पाहतो. परमेश्वराकडून यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते तो सांगत आहे. काय वचन आहे? दुसरं वचन, 18वा अध्याय. उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असताना बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडिले. आपण इथं पाहतो कुंभाराच्या घरी यिर्मयाला नेलं आणि कुंभार चाकावरती पात्र बनवत असताना ते बिघडलं आणि पुन्हा कुंभाराने त्या मातीचं पात्र बनवलं. 5व्या वचनात काय म्हणतं? 18वा अध्याय यिर्मया. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. आणि खरोखर
आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे आपल्याला जर आपलं जीवन जगायचं असेल, तर कुंभाराच्या हाती जशी माती असते आणि कुंभार पाहिजे तसं पात्र बनवतं, तसं पात्र देव तुम्हाला आणि मला बनवू शकतो. पण आपण काय, देवाच्या हाती असणं गरजेचं असं आहे. आणि म्हणून इथं आपण पाहतो की जसं रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 21व्या वचनात असं लिहिलेलं आहे. रोमकरास पत्र 9वा अध्याय आणि 21वा वचन, किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? कारण आपण इथं पाहतो या वचनात, एकाच गोळ्याचे पात्र एक उत्तम कामासाठी, एक हलक्या कामासाठी करावे, हे कुंभाराच्या हातात असतं. तसंच आपण देवाच्या हातात आहोत. आपण देव तुम्हाला आणि मला कसा उपयोग करून घेऊ शकतो हे देवाच्या हातात आहे. पण तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की आपण देवाच्या हातात असणं गरजेचं आहे. मग देव आपल्याला कोणचं पात्र बनवू इच्छित आहे ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून रोमकरास पत्राचा 9वा अध्याय आणि 20व्या वचनात असं लिहिलेलं आहे, हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? कारण देव ह्या जगात तुम्हाला आणि मला निवडून त्याचे लोक म्हणून ह्या भूतलावरती ठेवलेलं असं आहे. आणि त्याचे लोक म्हणून जीवन जगत असताना देव आपला कशा प्रकारे उपयोग करून घेऊ इच्छितो हे देवाच्या हातात आहे. आणि म्हणून आपण देवाला दोष देऊ शकत नाही, तू असं काय केलं. पण ज्या परिस्थितीत देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, त्या परिस्थितीत तुम्ही आणि मी राहणं गरजेचं असं आहे. हा 2 तिमोथेयुस याचा 2रा अध्याय आणि 20 आणि 21व्या वचनात आपल्याला वाचायला मिळतं, मोठ्या घरात किंवा सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहीचा हलक्या कामासाठी होतो. देवाच्या घरात अनेक पात्र आहेत. काही सोन्याचे आहेत, रुपयाचे आहेत, मातीचे आहेत, लाकडाचे देखील पात्र असे आहेत. पण परमेश्वर जसा उपयोग करून घेऊ शकतो त्याच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या हातात असणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर जे काही आपल्याला सांगेल, ज्या परिस्थितीत परमेश्वर तुम्हाला आणि मला ठेवेल, त्या परिस्थितीत राहून तुम्ही आणि मी देवाचं गौरव केलं पाहिजे. आणि म्हणून मानाचं पात्र व्हायचं असेल तर आपल्याला 2 तिमोथेयुस याचा 2रा अध्याय आणि 19व्या वचनात पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. पहा 19वं वचन, 2 तिमोथेयुस 2रा अध्याय 19. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. या वचनात लिहिलेलं आहे, आपण पाहतो की देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्या बाबतीत जे काही आहे ते कोणी बदलू शकत नाही. म्हणून तुम्हाला आणि मला देवाच्या हातात येणं असणं गरजेचं आहे. आणि असं लिहिलंय त्याच वचनामध्ये, प्रभू आपले जे आहे त्यांना ओळखतो. आणि लिहिले त्याच वचनाच्या पुढे, आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. जर आपल्याला मानाचं पात्र व्हायचं असेल तर अनैतिकपासून दूर राहावे म्हणजे कशापासून? रोमकरास पत्र याचा 1ला अध्याय 29 ते 32 वचनं जर आपण वाचली तर तिथे अनीतीबद्दल लिहिलेलं असं आपण इथं पाहतो. आणि अनीती कशात आहे त्याची लिस्टच त्या वचनामध्ये दिलेली आहे. पहा, एक रोमकरास पत्र त्याचा 1ला अध्याय 29 ते 32. पहा तिथे असं लिहिलेलं आहे, सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्याने ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी याने पुरेपूर भरलेले होते. तसंच लिहिले ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्म, कलकप, माता पित्याची आज्ञा अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. आणि ज्या हे रीतीने वागतात ते
मरणास पात्र असे आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की देव आपल्याला ज्या गोष्टी वचनाच्या द्वारे सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला आणि मला त्या गोष्टीचं तुम्हाला आणि मला आपल्या जीवनात लागू करणं गरजेचं असं आहे. आपण देवासाठी जगत आहोत. देवाने तुम्हाला आणि मला जगातून निवडलेलं असं आहे. आणि म्हणून आपण देवाच्या हातात असणं गरजेचं असं आहे. आणि देव ज्या परिस्थितीत ठेवेल त्या परिस्थितीत राहणं गरजेचं असं आहे. आणि म्हणून आपली भिस्त कोणावरती आहे? स्तोत्र 146 आणि 3 आणि 4 वचनात असं लिहिलेलं आहे. स्तोत्र 146 3 आणि 4. अधिपतीवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनेचा शेवट होतो. आणि म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना मनुष्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण मनुष्याच्या योजना तो आहे जीवन तोपर्यंत चालतात. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. त्याने अभिवचन दिले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व टाकणार नाही. कारण ह्या प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आणि म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना आपण प्रभूवरती अवलंबून राहिलं पाहिजे. मनुष्यावर भिस्त न ठेवता आपण देवावरती भिस्त ठेवून आपण आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. एक उदाहरण म्हणून आपण जर पाहत असेल तर आपण दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्यायामध्ये आलो तर तिथं आपल्याला पाहायला मिळेल. दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय. तिथं शद्रक, मेशक आणि अबेदनेगो या दासाविषयी लिहिलेलं असं आपण इथं पाहतो. खरं पाहिलं असता हे दास गुलाम असे होते. आणि गुलाम असताना देखील आपण पाहतो की ते आपले जीवन जगत असताना देवावरती अवलंबून जीवन जगत होते. त्यासाठी आपण दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय 14 वचनापासून काही वचन वाचूया. दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय 14 वचन. नबूकदनेस्सर त्यास म्हणाला, 14वं वचन, अरे शद्रका, मेशका, अबेदनेगो, तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीत काय? वरचे जर आपण वचन वाचले तर आपण पाहतो की त्याने मूर्ती बनवली होती आणि त्या मूर्तीला नमन नाही करणार तर त्याला दगदगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल असा फतवा त्या राजाने काढलेला पाहतो आपण नबूकदनेस्सर राजाने. आणि मग आपण पाहतो की ह्या ठिकाणी देव त्या मूर्तीला नमन नाही केलं. आणि म्हणून आपण इथं पाहतो 14व्या वचनात नबूकदनेस्सर त्यांना म्हणत आहे की तुम्ही माझ्या देवाची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? 15वं वचन. आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकतात. मी केलेल्या मूर्ती पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हाला दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हाला सोडवील असा कोणता देव आहे? आणि आपण इथं पाहतो की त्यांना पुन्हा संधी दिलेली आपण इथं पाहतो की आता वाद्य वाजल्यावर तुम्ही नमन करा, आणि जर नाही केलं तर तुम्हाला दगदगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. 16वं वचन आपण वाचूया. तिथं असं लिहिलेलं 16व्या वचनामध्ये, शद्रक, मेशक व अबेदनेगो यांनी राजास उत्तर दिले की महाराज, या बाबतीत आपल्याला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हाला दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवेल. 18वं वचन. ते काहीही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार. कोणतीही परिस्थिती आपल्या समोर आली, समस्या आपल्या समोर आली तर आपली भिस्त देवावर असणं गरजेचं आहे. आपण देवावर अवलंबून आपण पाहतोय तर शद्रक, मेशक आणि अबेदनेगो याने त्या मूर्तीला नमन नाही केलं तर त्याला दगदगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येणार असं होतं. पण त्यांची भिस्त
आपल्या देवावर होती. आणि इतकी भिस्त होती की त्यांनी आपल्या देवावरती भिस्त असल्यामुळे स्वतःचा देहार्पण करण्यास देखील तयार झाले. कारण त्यांचा विश्वास देवावरती होता. आणि देव जे काही करणार आहे तो आपल्यासाठी चांगलंच करतो. आणि आपण पाहतो की त्यांना पुढे आपण जर वाचला तो भाग, तर त्यांना दगदगीत आग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. पण देवाने आपला दिव्यदूत पाठवून त्यांचं संरक्षण असं केलेलं आपण इथं पाहतो. आणि त्यांच्या डोक्यावरचा एक केस देखील होरपळलेला नाही आपण इथं पाहतो अग्नीमध्ये. त्या पायमोज्याला काही झालं नाही, कशाला काही झालं नाही. आणि मग नबुकदनेस्सर राजा काय म्हणत आहे, 28 वचन, आपलं दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय 28. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांनी आपल्या देवावर भाव ठेविला, राजाचा शब्द मोडिला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावयाची नाही, म्हणून त्याने आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सोडविले आहे, त्याचा धन्यवाद असो. आणि खरोखर आपण आपलं जीवन जगत असताना कोणत्याही परिस्थितीत आपण असलो तरी आपली भिस्त देवावर पाहिजे. आपण मनुष्यावर अवलंबून आहे. कारण मनुष्याची योजना, मनुष्याचं जे काही साह्य आहे तो जिवंत आहे तोपर्यंतच आहे. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त युगानुयुग, काल, आज आणि युगानुयुग जिवंत असा आहे. आणि त्याने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेले आहे, मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही. तर आपण ह्या अभिवचनावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आपलं जीवन जगलं पाहिजे. तसंच आपण पाहतो दानिएलच्या पुस्तकामध्ये देखील दानिएला समाधान असं लिहिलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये. आणि तिथं फक्त आपण एक वचन वाचूया की तो काय म्हणत आहे. 6वा अध्याय दानिएलचं पुस्तक आणि 6व्या अध्यायाच्या 23व्या वचनात, 6:23 तेवढंच मी वचन वाचतो. वेळाभावी आपल्याला ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं, देवाने सिंहाची तोंडे बंद केली, दानिएलला काही त्रास दिला नाही. मग राजा काय म्हणतोय, तेव्हा राजाने हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढा. त्या गुहेतून बाहेर काढले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही. त्याचं कारण लिहिले, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता. प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला या जगातून निवडलेलं आहे. आपलं जीवन जगत असताना आपली भिस्त कोणावरती, मनुष्यावर आहे का देवावरती आहे? कारण आजकाल जे काही चाललेलं आहे तर अनेक जण माणसावरती भिस्त ठेवून जीवन जगत आहेत, पण ते देवाच्या आशीर्वादाला मुकलेले असे आहेत. देवाचा आशीर्वाद पाहिजे तर तुम्हाला आणि मला देवावरती भिस्त ठेवून जीवन जगणे गरजेचं आहे, माणसावरती नाही. कारण माणसाच्या योजना तो जिवंत आहे तोपर्यंतच आहेत. आणि तो एकदा मातीत गेला की त्याच्या योजनाचा देखील शेवट झालेला पाहतो. पण परमेश्वर ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक अशी योजना केलेली आहे. त्या योजनेप्रमाणे आपण देवावरती भिस्त ठेवून आपण आपलं जीवन जगूया. देवा तसं करण्यास तुम्हाला आणि मला सहाय्य करू.